Next class of powder is simple and compound powder for internal use. So in this form of powder, each individual dose is enclosed in a paper. The number of ingredient may be one or more than one, and the minimum quantity of each powder should be not less than 100 mg. म्हणजेच जेव्हा एखादा इंडिव्हिज्युअल डोस सेपरेटली एनक्लोज केला जातो पेपरमध्ये किंवा जेव्हा नंबर ऑफ इन्ग्रेडियंट्स हे एकच असेल किंवा एकापेक्षा जास्त असेल आणि त्याची मिनिमम क्वांटिटी शुड बी नॉट लेस देन 100 mg. सो 100 mg पेक्षा लेस देन कशाला नको, सो दॅट इट कॅन बी हँडल कन्व्हिनियंटली बाय द पेशंट अँड कॅन बी वे ॲक्युरेटली. So there is a general method for dispensing such type of powder, that is first we have to weigh all the ingredients after calculating for one extra powder एवढ्यासाठी की आपण वेइंग करताना काही एरर होऊन पावडरची क्वांटिटी कमी होऊ शकते, त्यामुळे नेहमी एक एक्स्ट्रासाठी कॅल्क्युलेट करायचं. नेक्स्ट वन इज इफ द क्वांटिटी ऑफ एन इन्ग्रेडियंट इज नॉट डायरेक्टली वेएबल, कॅल्क्युलेट फॉर सफिशियंट एक्स्ट्रा पावडर टू प्रोड्यूस डायरेक्टली वेएबल क्वांटिटी. म्हणजे जर का इन्ग्रेडियंटची क्वांटिटी ही डायरेक्टली वेइंग करण्यासारखी नसेल तर आपण सहसा एक्स्ट्रा पावडरसाठी कॅल्क्युलेट करू शकतो. इन केस जर पोटंट इन्ग्रेडियंट असेल आपल्या प्रिस्क्रिप्शनमध्ये तर त्याचबरोबर आपण लगेच लॅक्टोज जो की डायल्युंट आहे त्याची क्वांटिटीसुद्धा कॅल्क्युलेट करून घ्यायची आहे, सो दॅट इट कॅन बी मिक्स टू मेक इच पावडर डायरेक्टली वेएबल. त्यानंतर लास्ट वन, इफ द पावडर कंटेन्स एनी लिक्विड इन्ग्रेडियंट, मग काय करू शकतो आपण, तर प्रत्येकाचं आणि समजा त्या लिक्विड इन्ग्रेडियंटचं वेट आपल्याला माहिती नसेल, सो अशा वेळेला आपण लॅक्टोज इथे यूज करू शकतो आणि ते लिक्विडमध्ये मिक्स करून आपण प्रत्येक पावडर डायरेक्टली वेएबल करू शकतो. सो सिंपल पावडर म्हणजे काय की ज्यामध्ये फक्त एक इन्ग्रेडियंट असेल, वेदर इट इज क्रिस्टलाइन ऑर ॲमॉर्फस. जर ते क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये असेल तर इट शुड बी रिड्यूस टू फाईन पावडर, देन वे इट द पावडर अँड डिवाइड इंटू नंबर ऑफ डोसेस. And then next one is a compound powder. As the name indicates, compound means when it contains two or more than two substances which are mixed together and then divided into desired number of individual doses which are dispensed into each powder paper. Next type of powder is catechets. So catechets are nothing but a solid unit dosage form of drugs. These are molded from rice paper. See, हा dosage form जो आहे it is very unique dosage form and it is prepared from rice paper which is made by pouring a mixture of rice flour and water between two hot polished revolving cylinders. यामध्ये आपण काय केलं जातं की त्याची जी शेल आहे ती बनवण्यासाठी राईसचा उपयोग केला जातो. राईसचं मिक्सचर, हॉट मिक्सचर राईस फ्लावरचं आणि पाण्याचं, हे दोन पॉलिश जे सिलेंडर्स असतात त्याच्यामध्ये ते एन्काउंटर केलं जातं. And when the water evaporates, a sheet of vapor is formed. These catechets are used to enclose nauseous and disagreeable powders. Catechets are also known as a vapor capsule. म्हणजे जे ड्रग्सची ओडर नॉशियस आहे किंवा डिसॲग्रेबल पावडर्स आहे जे घेण्यासाठी आपण वासाच आपल्याला सहन करू शकत नाही, सो अशा वेळेला हे ड्रग्स आपण कॅचेटच्या शेलमध्ये देऊन ते डिस्पेन्स करू शकतो. So these catechets are available in different sizes which hold the drug from 0.2 to 1 gram of powder. So these are quite hard to swallow as such. म्हणजे जसंच्या तसं ते सॉल्व करणं फार कठीण आहे. सो मग काय करू शकतो आपण की ते घेण्यापूर्वी काही वेळ ते आपण पाण्यामध्ये डीप करून ठेवायचं फॉर फ्यू सेकंड्स अँड देन प्लेस्ड ऑन द टंग अँड सॉलोड विथ अ ड्रॉट ऑफ वॉटर. आफ्टर सॉलोइंग catechet gets disintegrate and the drug is released.
So these catchets, types of catchet, it is of two types, wet seal catchet and dry seal catchet. So it is nothing but the sealing method of this preparation of catchet. So first of all we will see the wet seal catchet. So wet seal catchet मध्ये ह्याचे ते दोन्ही हॉल्स आहेत ते सिमिलर असतात विथ आर फ्लॅट एजेस. So we can see in the image wet sealचं इथे मी इमेज मेन्शन केली आहे. If we see the halves, these are similar convex edges. The weight quantity of powdered drug is placed on in a one half. The edges of the other half are moistened with water and placed exactly over the first half containing the drug. That means जे दोन शेल्स आहेत आपल्या कॅचेटचे त्यातल्या बिलो जी शेल आहे त्यामध्ये आपण ड्रग प्लेस करणार आहोत आणि त्याला वरती जे आपण ॲज अ क्लोजर किंवा त्याला जे वरती आपण प्लेस करणार आहोत जी शेल त्याचे एजेस जे आहेत ते आपण पाण्याने मॉइस्ट करून घ्यायच्या आणि ती बरोबर त्या फर्स्ट ड्रग कंटेनिंग जी शेल आहे त्याच्या बरोबर वरती ठेवायची आहे. द फ्लॅट एजेस ऑफ बोथ द हाफ्स आर प्रेस्ड टुगेदर इन ऑर्डर टू सील इट परफेक्टली. सो इट इज द वेट सील catchet. So next one is a dry seal catchet. So it also consists of two halves, the upper half and the lower half. But in case of this, the upper half of the this catchet is slightly larger than the lower half, and the powdered drug is filled in the lower half, and the upper half is fitted over it. The filled catchets are then sealed in a machine by pressing the two halves, removed and packed in a boxes. So ह्या मेथडमध्ये सुद्धा दोन हाफ्स आपण यूज करणार आहोत, अप्पर हाफ अँड द लोअर हाफ. लोअर हाफमध्ये आपण आपला ड्रग प्लेस करणार आहोत आणि अप्पर हाफ ज्याचा डायमीटर की लोअर हाफपेक्षा मोठा आहे. सो इट समवॉट लाईक अ कंटेनर, फिलिंग ऑफ इन अ कंटेनर. सो ह्याची जी वरची शेल आहे ती आपण फिट करणार आहोत लोअर हाफला अँड देन वी आर सील्ड इट इन अ मशीन बाय प्रेसिंग द टू हाफ्स, रिमूव्ड अँड पॅक्ड इन अ बॉक्सेस. So these are the dry seal catchets and the wet seal catchets. Next one is the packing and storage of catchets. See, as seen in image, we are packed in the boxes or tins in which they are placed on their edges or lying flat. The container containing catchet should be labeled with the direction for its use, that is immerse in a water for few seconds and then swallow with a draught of water, which is very important. Next one is a tablet triturist. Tablet triturists are nothing but somewhat like tablets, which are we can also call it as molded into tablets. So these molded tablets are flat circular discs and usually contain a potent substance which is mixed with lactose, dextrose or some other suitable diluent. So it is हा dosage form जो आहे it is somewhat similar to that of tablet. फक्त टॅबलेटच्या कंपॅरिझनमध्ये ह्याची साईज जी आहे ती जराशी मोठी असू शकते. इट इज ऑल्सो फ्लॅट सर्क्युलर डिस्क आणि मोस्टली टॅबलेट ट्रिच्युरेट जे आहे पोटंट ड्रग इनकॉर्पोरेट करण्यासाठी आपण यूज केलं जातो, विच इज मिक्स्ड विथ अ लॅक्टोज ऑर डेक्स्ट्रोज ऑर सम अदर सुटेबल डायल्युएंट. सो यामध्ये as seen in image, the apparatus used for preparation of tablet triturates, it is made up of stainless steel or plastic. हा जो इथे मोल्ड मी इमेजमध्ये आपण बघू शकतो हा नेहमी एक तर स्टेनलेस स्टीलपासून बनलेला असतो किंवा प्लास्टिकमध्ये. सो इट कन्सिस्ट ऑफ अप्पर परफोरेटेड प्लेट विच इज हॅव्हिंग अन एक्झॅक्टली द सेम नंबर ऑफ होल्स ॲट दॅट ऑफ द पेग्स इन द लोअर प्लेट. म्हणजे लोअर प्लेटमध्ये जेवढे पेग्स असतील त्याएवढेच त्यामध्ये सो हे पेग्स आहेत आणि वरच्या अप्पर प्लेटमध्ये तेवढेच होल्स असतात जेवढे की यामध्ये पेग्स असतात. So the molds are available in different sizes having capacity ranging from 30 to 250 milligram. So generally ह्यामध्ये प्रिपरेशन कसं केलं जातं की सॉलिड मेडिकामेंट जे आहे आणि जे डायल्युंट आहे हे फाईनली पावडर करून त्याचे एक स्टिफ पेस्टमध्ये आपण पेस्ट तयार केली जाते विथ द हेल्प ऑफ 60% अल्कोहोल. त्यानंतर द अप्पर प्लेट ऑफ द ॲपॅरेटस इज प्लेस्ड ऑन अ क्लीन टाईल अँड द पेस्ट इज प्रेस्ड इन टू द होल्स. सी हे जे होल्स आहेत यामध्ये ती पेस्ट जी आपण बनवणार आहोत ते प्रत्येक होलमध्ये आपण प्लेस करणार आहोत. त्यापूर्वी आपण काय करणार की एका फ्लॅट सरफेसला ही जी अख्खी प्लेट आहे ती ठेवणार आणि ह्या होल्समध्ये आपण ती स्टिफ पेस्ट फिल करणार आहे. त्यानंतर while filling the holes of the upper plate, every care should be taken to fill each hole completely and remove the excess. Then the plate is placed over the lower plate. त्यानंतर आपण ही प्लेट जी आहे ती ह्या प्लेटच्या वरती ठेवणार आहोत. त्यामुळे काय होईल की जेव्हा आपण थोडंसं लिटिल प्रेशर अप्लाय करू हे पेग्स जे आहेत ते ह्या होल्समध्ये
एंट्री करणार आणि त्यामधनं आपल्याला जे आपले स्टिप पेस्ट आपण बनवलेली होती त्याचं इन द फॉर्म ऑफ टॅबलेट बाहेर पडू शकतो त्यामधनं. अँड दिस इजेक्टेड टॅबलेट्स आर स्प्रेड इन अ सिंगल लेयर्स ऑन अ क्लीन सरफेस अँड ड्रायड इन अ हॉट एअर ओव्हन ऑर बाय किपिंग इन अ वॉर्म प्लेस. त्यानंतर ह्या ज्या इजेक्टेड टॅबलेट्स आहेत त्या आपण एका सिंगल स्प्रेडशीटवर स्प्रेड करायच्या आणि त्यानंतर त्या ड्रायड करायच्या इन अ हॉट एअर ओव्हन. Nowadays, automatic tablet triturate machines are also available, which can prepare 2500 tablet triturates per minute. ही जी आपण बघतो आहे ही एक स्मॉल स्केल मशिनरी टाईप झाली आहे आणि सध्या अशी ऑटोमॅटिक मशिनरी अवेलेबल आहे ज्यामध्ये एका वेळेला जवळजवळ 2500 टॅबलेट ट्रिच्युरेट्स आपण बनवू शकतो. So next point is dispensing of powders involving special problems. सो व्हाईल डिस्पेन्सिंग पावडर्स वेगवेगळे आपल्याला प्रॉब्लेम्स येऊ शकतात त्यामुळे काय होऊ शकतं की कधी वोलाटाईल सबस्टन्सेस असतील, हायग्रोस्कोपिक किंवा डेलिक्युसेंट पावडर्स असतील, ज्या कधी युटेक्टिक मिक्सचर्स फॉर्म होऊ शकतात. सो काय स्पेशल कन्सिडरेशन वी हॅव टू टेक दीज व्हाईल डिस्पेन्सिंग सच पावडर्स वी विल सी इन दिस पॉइंट. So first of all we will see the special problems. First one is volatile substances, hygroscopic and delicescent powders, efflorescent powders, eutectic mixtures, liquids, explosive substances, potent drugs, granular powders and effervescent granules. First one is a volatile substances. So certain vegetable powders contains volatile oil. We are very familiar with the volatile oil. To prevent the loss of volatile oil, these vegetable drugs must be powdered lightly in a mortar. For example, menthol, camphor and essential oil. काही वेळेला काय होतं की काही ज्या व्हेजिटेबल पावडर्स आहेत ज्यामध्ये वोलाटाईल ऑइल असतं अशा पावडर्स डिस्पेन्स करताना त्यातलं वोलाटाईल ऑइल एस्केप होऊ शकतं किंवा इव्हॅपरेट होऊ शकतं. सो अशा वेळेला आपण काय करू शकतो की त्याचं किंवा ते मिनिमाइज कसं करू शकतो ह्याचा लॉस. सो वी कॅन यूज अ डबल रॅपिंग मेथड हिअर. डबल रॅपिंग ॲज वी आर सीन प्रिव्हियसली की inner wrapper should be of wax paper and the outer wrapper must be of any thick paper. Next one is a hygroscopic and delicescent powders. So ज्या पावडर्स मॉइश्चर ॲब्झॉर्ब करतात ॲटमॉस्फिअरमधून त्यांना हायग्रोस्कोपिक पावडर्स म्हणतात आणि काही पावडर्स अशा आहेत की त्या एवढं मॉइश्चर ॲब्झॉर्ब करतात ॲटमॉस्फिअरमधलं की दे आर कन्वर्टेड इंटू सोल्युशन अँड विच आर नोन ॲज अ डेलिक्युसेंट पावडर. एक्झाम्पल द्यायचं झालं तर अमोनियम क्लोराईड आहे, आयर्न, अमोनियम सिट्रेट, पेप्सिन, फिनोबार्बिटोन एक्सेट्रा. सो अशा पावडर जर डिस्पेन्स करायच्या झाल्या इन अ पावडर डोसेज फॉर्म तर आपण काय करू शकतो तर such substances should be supplied in a granular form in order to expose less surface area to the atmosphere. ग्रॅन्युलर फॉर्म म्हणजे काय की फाईन पावडरमध्ये पावडर न घेता थोडंफार ग्रॅन्युलर फॉर्ममध्ये जर आपण घेतली तर त्याला एक्सपोजर जे आहे ते थोडंसं ॲटमॉस्फिअर बरोबरचं कमी होणार ॲज वी आर गिविंग इट लेस सरफेस एरिया. त्यानंतर दिस शुड नॉट बी फाईनली पावडर ॲज आय टोल्ड यू अर्लियर. सच पावडर शुड बी डबल रॅप. ह्या पावडर्स ज्या आहेत हे आपल्याला डबल रॅप करायचे आहेत किंवा अजून एक मेथड आपण यामध्ये यूज करू शकतो की प्रत्येक त्यातला इन्ग्रेडियंट जो आहे हा सेपरेटली आपण रॅप करू शकतो. नेक्स्ट वन इज अ इफ्लोरोसंट पावडर. सो सम क्रिस्टलाइन सबस्टन्सेस लिबरेट वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन wholly or partly on exposure to the humid atmosphere or during trituration and thus becomes wet or liquefy. काही क्रिस्टलाइन सबस्टन्सेस असतात ते वॉटर लिबरेट करतात जेव्हा की आपण त्याचं ट्रिच्युरेशन करत असो ते त्यावेळेला वेट होतात किंवा लिक्विफाय होतात. एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर कॅफिन, सिट्रिक ॲसिड, फेरस सल्फेट एक्सेट्रा. ह्याचं जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण एक छोडंसं म्हणजे बघू शकतो की जर आपण कॉफी खूप वेळ उघडी ठेवलं कॉफीचं कंटेनर तर थोड्या वेळानंतर इट बिकम्स सॉलिड किंवा घट्ट होते पावडर फॉर्म हे होऊन त्यातला. So this can be overcome by using either corresponding anhydrous salt or an inert substance may be mixed with efflorescent substance before incorporating with water. So ह्या टाईपचा प्रॉब्लेम ओव्हरकम करण्यासाठी आपण काय करू शकतो की जो ड्रग आहे त्याचा अनहायड्रस सॉल्ट फॉर्म आपण यूज करू शकतो किंवा हे ड्रग जर असे डिस्पेन्स करायचे असतील तर त्यासोबत आपण एखादं इनर्ट सबस्टन्ससुद्धा मिक्स करू शकतो इफ्लोरोसंट पावडर्समध्ये. नेक्स्ट वन इज अ युटेक्टिक मिक्सचर. सो काही जे लो मेल्टिंग पॉईंट सबस्टन्स असतात जसं एक्झाम्पल द्यायचं झालं तर मेन्थॉल, थायमॉल, कॅम्फर यासारखे जे ड्रग्स आहेत त्यांचा मेल्टिंग पॉईंट फार कमी असतो आणि त्यावेळेला ते जर एक्सपोज झाले ॲटमॉस्फिअरला
then it becomes liquefied due to formation of a new compound which has a lower melting point than the room temperature. सो ते मेल्ट होऊन एक नवीन कंपाऊंड फॉर्म करतात ज्याचा मेल्टिंग पॉईंट हा रूम टेम्परेचरपेक्षा पण कमी असतो. सो दिस कॅन बी डिस्पेन्स. कसं डिस्पेन्स करू शकतो आपण, तर सेपरेट सेट ऑफ पावडर, आपण प्रत्येक पावडरचा सेट हा सेपरेटली डिस्पेन्स करून त्यावर डायरेक्शन लिहू शकतो की 1 सेट ऑफ इच काइंड शॅल बी टेकन ॲज अ डोसेस, किंवा त्यामध्ये इक्वल अमाऊंटमध्ये आपण इनर्ट ॲब्झॉर्बंट टाकू शकतो. इनर्ट ॲब्झॉर्बंट काय करणार, ते जेव्हा लिक्विफाय व्हायला होतील त्यातला लिक्विड जो आहे ते तो ॲब्झॉर्ब करू शकतो. एक्झाम्पल्स द्यायचे झाले तर मॅग्नेशियम कार्बोनेट, लाईट मॅग्नेशियम ऑक्साईड, केओलिन, स्टार्च एक्सेट्रा. लिक्विड्स, काही प्रिस्क्रिप्शनमध्ये लिक्विड मेडिकामेंट हे सॉलिड पावडर्स बरोबर दिलेले जातात. अशा वेळेला आपण काय करू शकतो, जर का लिक्विडची क्वांटिटी कमी असेल, सो इट मे बी ट्रिच्युरेट विथ अन इक्वल अमाऊंट ऑफ पावडर देन द रेस्ट ऑफ द इन्ग्रेडियंट. पण जर का लिक्विडची क्वांटिटी जास्त असेल तर आपल्याला इथे ॲब्झॉर्बंट ॲड करावं लागेल. सो अनदर अल्टरनेटिव्ह इज दॅट की टू सबस्टिट्यूट अ लिक्विड ओव्हर, आपण ह्यामध्ये जे लिक्विड आहे हे सबस्टिट्यूट करू शकतो एखाद्या ड्राय फॉर्ममध्ये त्या लिक्विडच्या. नेक्स्ट वन इज अ एक्सप्लोजिव्ह सबस्टन्सेस. एक्सप्लोजिव्ह म्हणजे जे बंप होऊ शकतं प्रॉडक्ट किंवा ज्यापासून स्फोट होऊ शकतो असे ड्रग. जेव्हा ऑक्सिडायझिंग सबस्टन्सेस असतात, जे एक्झाम्पल द्यायचं झालं की पोटॅशियम क्लोरेट, ते हे जेव्हा आपण मिक्स करणार रिड्युसिंग सबस्टन्स बरोबर जसं की टॅनिक ॲसिड, सो देर आर चान्सेस ऑफ व्हायोलंट एक्सप्लोजन विच मे लीड टू सिरियस कॉन्सिक्वेन्सेस. ऑक्सिडायझिंग सबस्टन्सेस असल्यामुळे हे काय होतात की जेव्हा ते आपण रिड्युसिंग ऑक्सिडेशन रिड्युशन रिॲक्शन होऊ शकते त्यामध्ये आणि व्हायोलंट एक्सप्लोजन होऊ शकतं. नेक्स्ट पॉईंट इज अ पोटंट ड्रग. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू नो व्हॉट इज पोटंट ड्रग. सो ज्या ड्रग्सची मॅक्झिमम डोस हा 60 मिलीग्रामपेक्षा कमी असेल किंवा तो पॉयझनस सबस्टन्सेस जे असतात दीज आर रिगार्डेड ॲज अ पोटंट ड्रग्स. मग हे पोटंट ड्रग्स जर डिस्पेन्स करायचं झालं तर आपण काय करू शकतो, हे ड्रग्स पहिलं तर आपण डिस्पेन्सिंग बॅलन्सला डायरेक्टली वे करू शकत नाही. सो इट शुड बी ट्रिच्युरेटेड विथ सम डायल्युअंट्स लाईक लॅक्टोज ऑर अ डेफिनेट प्रपोर्शन टू मेक अ व्हेएबल क्वांटिटी फॉर ईच पावडर. अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जिओमेट्रिक डायल्युशन मेथड यूज करून आपण सच टाईपचं जर असतील ड्रग तर ते डिस्पेन्स करू शकतो. सो मोस्टली द पोटंट ड्रग इज रिड्यूस टू अ फाईन पावडर and then the equal quantity of diluent is mixed by the thorough trituration in mortar. Next point is the granular powders. So there are certain solid medicaments which are required to be administered orally in a large doses. जेव्हा काही मेडिकामेंट जे आहेत जे ओरली आपल्याला ॲडमिनिस्टर करायचे आहेत पण त्यांची क्वांटिटी जी आहे किंवा डोसेस जो आहे हा जास्त असल्यामुळे तो आपण टॅबलेट किंवा कॅप्सूलमध्ये देऊ शकत नाही. सो अशा वेळेला आपण काय करू शकतो की इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डिस्पेन्स ॲज सच इन अ पावडर फॉर्म बिकॉज समटाइम्स इट मे बी बिटर, नॉशियस और इट हॅज अ अनप्लेझंट टेस्ट. So it is difficult to convert it into liquid dosage form also because of the stability problem. The only alternative left is to convert this powder medicament into granular form. म्हणजेच काय तर अशा पावडर्सचं आपल्याला ग्रॅन्युल्समध्ये कन्वर्जन करायचं असतं. सो हे सॉलिड मेडिकामेंट्स आर फर्स्ट वी हॅव टू मिक्स्ड विथ स्वीटनिंग, फ्लेवरिंग अँड कलरिंग एजंट. त्यान अगेन आपल्याला एक सुटेबल ग्रॅन्युलेटिंग एजंटसुद्धा ॲड करू शकतो टू मॉइस्चन द पावडर so as to make a coherent mass. Then we have to pass this coherent mass through a sieve number 10 to make granules. Then आपल्याला नंतर हे जे ग्रॅन्युल्स आपण तयार केलेले आहेत हे हॉट एअर ओव्हनमध्ये ॲट अ टेम्परेचर जवळजवळ 60 डिग्री सेंटीग्रेडला आपल्याला ठेवायचे आहेत. देन वी हॅव टू पास दिस ड्राय ग्रॅन्युल्स थ्रू द sieve number 20 अँड स्टोर इन अ ड्राय वेल क्लोज्ड वाईड माउथ बॉटल. ओके. सो एक्झाम्पल ह्याचं जर भेटलं नावडेज वी कॅन व्हेरियस अँटीबायोटिक्स लाईक एरिथ्रोमायसिन, फिनॉक्सिमिथाइल पेनिसिलिन, एम्पिसिलिन आर डिस्पेन्स इन सच फॉर्म्स. सो का आपण याच्यात डिस्पेन्स करतो हे ड्रग बिकॉज दीज आर अनस्टेबल इन सोल्युशन. सो ड्राय ग्रॅन्युलर फॉर्ममध्ये आपण ते देऊ शकतो. नेक्स्ट वन इज अ इफरवेसंट ग्रॅन्युल्स. इफरवेसंट ग्रॅन्युल्स ॲज आपल्याला जर इमेज बघितली तर लक्षात येतं इनोसारखे जे प्रिस्क्रिप्शन आहे वेन वी ॲड इट इन अ वॉटर त्यामध्ये CO2 लिबरेट होतो. सो ह्यामध्ये काय होऊ शकतं दीज आर मोस्टली प्रिपेमेंट फॉर इंटरनल यूज. ह्यामध्ये जे मेडिकामेंट्स यूज केले जातात लाईक सायट्रिक ॲसिड, टार्ट्रिक ॲसिड, सोडियम बायकार्बोनेट एक्सेट्रा. सो इफरवेसंट ग्रॅन्युल्स काय करतात
So the carbonated water produced from it releases carbon dioxide which serves to mask the bitter and saline taste of the drug. ज्या ड्रगची आपल्याला टेस्ट ही बिटर किंवा सलाईन असेल तर CO2 जो लिबरेट होतो हा CO2 काय करतो की ती ही टेस्ट तो मास्क करतो. त्यानंतर जो कार्बन डायऑक्साईड स्टिम्युलेट झाला आहे तो काय करतो की लिबरेट झालेला आहे. इट स्टिम्युलेट्स द फ्लो ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस अँड हेल्प्स इन ॲब्सॉर्प्शन ऑफ मेडिकामेंट. So first of all, we will see the heat method. A large porcelain dish is placed on a water bath with as much of the dish as possible exposed to the water or steam. So यामध्ये पहिल्यांदा आपल्याला एम्प्टी मोठी जी पोर्सिलेन डिश आहे ती वॉटर बाथमध्ये प्लेस करायची आहे. ॲज पॉसिबल ॲज एक्सपोज टू द वॉटर और स्टीम, जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढ्या वेळ आपण ती हीट करायची आहे. सो त्यानंतर ही जी डिश आहे इट शुड बी हॉट टू इन्शुअर द रॅपिड लिबरेशन ऑफ वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन फ्रॉम सिट्रिक ॲसिड. समजा जर हिटिंग आपलं डिले झालं तर काय होऊ शकतं, जेव्हा आपण ह्यात पावडर ॲड करणार तर ती पावडर हिट व्हायला आणि स्लो होणार हिट ऑफ त्याचं, आणि ते लिबरेट वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन जे आहे त्याचेसुद्धा रेट जो आहे तो स्लो होऊ शकतो. सो त्यासाठी आपल्याला आपली जी पोर्सिलेन डिश आहे इट शुड बी सफिशियंटली हॉट. सो जनरली हिटिंगसाठी आपल्याला 5 ते 6 मिनटापर्यंत ही पोर्सिलेन डिश हीट होते. त्यानंतर द डम्प मास इज देन पास थ्रू अ sieve टू प्रिपेअर द ग्रॅन्युल्स ऑफ सुटेबल साइज. These granules are dried in an oven at a temperature not exceeding 60 degrees Celsius and then packed in an airtight container. So this is the heat method for preparation of effervescent granules. Next one is a wet method for preparation of effervescent granules. So in this method we have to mix the ingredient with a non-aqueous liquid to prepare a coherent mass. Non-aqueous liquid means most of time it is alcohol. Okay, then we have to pass it through the sieve number 8. Then we have to dry it in an oven temperature not exceeding 60 degrees Celsius. Then these dry granules are passed through the sieve to break the lumps which may be formed during drying. सो फर्स्ट आपण यामध्ये काय करणार आहोत की आपले जे सॉलिड इन्ग्रेडियंट्स आहेत इट शुड बी मॉइस्ट विथ द नॉन एक्वेस लिक्विड्स लाईक अल्कोहोल. त्यानंतर ते कोहरंट मास जे प्रिपेअर होईल ते आपल्याला सिव नंबर 8 मधनं पास करायचं आहे. देन वी हॅव टू ड्राईड इट इन अ ओवन फॉर टेम्परेचर नॉट एक्सिडिंग 60 डिग्री सेल्सियस. देन दिस ड्राय ग्रॅन्युल्स वी हॅव टू पास थ्रू द सिव टू ब्रेक द लम्प्स फॉर्म झालेले असेल ते सिवमधनं पास केल्यानंतर ते ब्रेक होऊ शकतात. आणि त्यानंतर ते पॅक करायचे आपल्याला एअरटाईट कंटेनर्समध्ये.